बने राहा ब्लॉग मध्ये, स्किप करू नका नाही तर मिस होईल काहीतरी. तर एवढंच बोलतो. आज आपण रिव्हील करतोय आपल्या मम्मी पप्पांना. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा तेजस कदम आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर आज आपला एक झकास मध्ये ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. डेली शॉर्ट्स टाकतच होतो, पण आता एक नवीन ब्लॉग्स आपल्या या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. एक नवीन लोकेशनवर, एक नवीन समजून जावा. आता आपण एका ठिकाणी आपल्या ट्रिप साठी चाललोय आपल्या कंपनी सोबत. तर आता आपण निघतोय, त्यासाठी आपण माईक पण घेतलाय, बघू शकता तुम्ही चमकत असेल. तर आता आपण जाणार आहे. आज तारीख आहे 13 तारीख, म्हणजे आता 12 वाजता वाजतील 14 फेब्रुवारी, आणि त्याच दिवशी आपण निघतोय फिरायला. तर आता आपली पहिली बॅग पॅकिंग वगैरे करूया. आणि आपण भेटत राहूया या ब्लॉग मध्ये. झकास एकदम ब्लॉग होणार आहे. तुम्ही बघत राहा फक्त आणि एन्जॉय करत राहा. तुम्हाला पण ही जागा बघितली नसेल, तुम्ही जास्त जणांनी रील्स मध्ये बघितली असेल फक्त. तर आज आपण हकीकत मध्ये तिकडे जाणार आहे. तर बने राहा ब्लॉग मध्ये, स्किप करू नका नाही तर मिस होईल काहीतरी. तर एवढंच बोलतो आणि पुढे भेटतो तुम्हाला. आणि गाईज, हेच आहे आपलं तिकीट. आपलं जिकडे ट्रॅव्हलिंग आता होणार आहे पुढच्या 2-3 दिवसासाठी. तर हे आपलं तिकीट. आता समजून जावा तुम्ही. आपलं लोकेशन काय असणार आहे ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये आय थिंक दिसेल. हा ब्लॉग मी जिकडून तिकडे पोहोचल्यावर संपवणार आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल लवकरच. हे माझं तिकीट आहे. सो गाईज, आता आपण रेडी झालोय. हुडी घातलीय, कारण थोडा 4 तासाचा प्रवास आहे. तर आपण हुडी घातल्या म्हणजे थंडी वंडी लागायला नाही पाहिजे, बाकी काय नाही. तर आज आपण रिव्हील करतोय आपल्या मम्मी पप्पांना. तर आता तुम्हाला ते दिसतीलच लगेच फ्रेम मध्ये. तर ही आपली मम्मी आणि हे माझे पप्पा. तर तुम्हाला आता हे दिसले असतील ब्लॉग मध्ये पहिल्यांदा. तर ह्यांच्या सपोर्टमुळेच आज मी ब्लॉगिंग चॅनल प्लस काम वगैरे करतोय चांगल्या प्रकारे, आणि जॉब विबला लागलोय. तर यांचा सपोर्ट खूप आहे. ह्याचाच नाही तर जो कॅमेरा पकडलाय माझा भाऊ, त्याचा पण थँक्यू फॉर क्रेडिट. तर आता आपण निघतोय. पहिली ट्रिप असेल माझी ही, जी की मी जाणार आहे एकटा 3 दिवसासाठी, आणि ती पण इंटरनॅशनल आहे. त्यामुळे थोडस आपण बघूया आता कसं काय होतंय, आणि तुम्हाला तर अपडेट भेटतच राहील. तर आता आपण भेटूया. आता निघतोय, 11 वाजले. तर मम्मीने आणलेले गुलाबजामुन. आता आपल्या मराठी माणसामध्ये एक असं की कुठे जायचं असेल आपण ते एक सूप का म्हणून आपण गोड खातो. तर आता आपण गुलाबजामुन खाऊया. गेस करा, गेस कुठे चाललाय? फॉरेन कंट्री मध्ये. थोडासा स्ट्रगल होतोय, ठीक आहे. चला आपण भेटूया. आणि आपल्या भावाला पण ब्लॉग मध्ये घेतलं आपण. आता आपण जातोय, आता निघतोय म्हणजे. तर आता आपण भेटूया आपण पुढे, आणि एन्जॉय करा तुम्ही ब्लॉगला. आय होप तुमच्यासाठी एक नवीन व्ह्यूज, परत एक अदर कंट्रीज मध्ये बघूया आता आपण कसं फील होतं आपल्याला. तर चला, बाय बाय. सो गाईज, आता वाजलेत बघा 11, आणि मी निघालोय कारण आपल्याला सकाळी फ्लाईट आहे आपली. तर आता आपण जातोय. लेट्स सी किती वाजता पोहोचतोय आपण तिकडे. पाठीमागे मी, मम्मी आणि भाऊ. बघा आपली बॅग तर आता तयारच आहे, आणि इकडे मम्मी. भाऊराय एवढा लेट का करताय? पहिल्यांदा कुठल्या तरी ट्रिपला जात होतो, म्हणून आपली फॅमिली पूर्णच्या पूर्ण मला सोडायला येत होती अंधेरीला, आणि अंधेरी एअरपोर्ट वरून मग ते येणार होते घरी. सो गाईज, फायनली आम्ही आता केली आहे उबेर टॅक्सी. तर आता आपण जातोय डायरेक्ट एअरपोर्टला. रिक्षावाले खूप जास्त भाव सांगत होते, म्हणून आपण ऑनलाईन मारली फटफट, आणि आपण आता निघालोय एअरपोर्टला जायला. तर आपण आता डायरेक्ट भेटूया तुम्हाला एअरपोर्टला, तिकडे जाऊन. तर चला, बाय. सो गाईज, आपण फायनली एअरपोर्टच्या इकडे आलेलो आहे. तर आता जाऊया आतमध्ये, आणि आपण पुढे भेटूया आपले टीम मेंबर्स आणि बाकीची पब्लिक जी आपल्यासोबत येते आता. हा, सो गाईज, आपण आता एअरपोर्टला आलोय, आणि आपले आता मम्मी पप्पा चालले घरी, आणि आपण आता इथे थांबणार आहे. तर चला, बाय बाय. बाय बाय. एअरपोर्ट वर काढले मी जरा घरच्यांसोबत फोटोज, आणि नंतर गाइस बज चुके हैं 1:15, 1:15, और हम लोग यहाँ पर खड़े हैं. मेरे साथ है मेरी टीम मेंबर सौम्या. सौम्या से हाय. सौम्या से हाय. थोड़ी शर्मा रही है, पहले बार वो भी जा रही है, मैं भी जा रहा हूँ. वंशिका मैम, कैसे हो? मजा आएगा कि नहीं ये ब्लॉग में? यहाँ पर हमारी अभी मैनेजर को रिवील करते हुए मैं 1, 2, श्वेता मैम 3,
और यहाँ पर हमारी श्वेता मैम रिवील हो चुके हैं फाइनली। ये है मेरे मैनेजर जिनके वजह से मुझे मीटिंग ले जाना पड़ता है। और यहाँ पर देखिए एयरपोर्ट का व्यू अच्छा खासा एकदम तगड़ा। अभी मेरे फ्लाइट को जो है अभी 4 घंटे बाकी है वैसे, तो इसलिए हम लोग अभी बाहर रुके हैं। तो लेट्स सी अभी कितना टाइम और लगता है। पासपोर्ट चेक करके मैंने कर लिया था एंट्री और मुझे मिल गया था हमारा बोर्डिंग पास, जिससे हम एंटर हो चुके थे एयरपोर्ट के अंदर। अभी हम जाने वाले हैं फ्लाइट की तरफ, तो बने रहिए व्लॉग में और देखते रहिए। सो अभी हमने जस्ट चेक इन वगैरह कर लिया है और अभी हम लोग आए थे यहाँ पर हमारी मैनेजर साहब के साथ और हमारी दूसरी मैम जो कि RM है नए, राइट। तो हम आए थे थर्ड वे कॉफी में खाने के लिए चीज चिल्ली टोस्ट खाने हम लोग आ चुके हैं दोस्तों। फाइनली मैंने बोल दिया यहाँ पर, तो लेट्स सी कैसा टेस्ट है। One hour later. सो गाइस जिसका हमें इंतजार था वो घड़ी आ चुकी है। अपन जा रहे प्लेन की तरफ, हमारे साथ अपनी टीम मेंबर तो है ही। अपन चलते पहले देखते कौन सा सीट मिल रहा है। लेट्स गो। चेक इन करके मैं पहुंच गया अपने फ्लाइट की तरफ, अपने पहले फ्लाइट का एक्सपीरियंस लेने। और फिर चलो हम प्लेन में आ चुके हैं। देखते हैं अभी कौन सी सीट अपने नाम पे की गई है। विंडो सीट तो मिला नहीं क्योंकि ये रनिंग पकड़ने वाली सीट नहीं थी ना, वरना तो पकड़ लेता मैं ट्रेन की तरह। और फिर फ्लाइट ने टेक ऑफ कर लिया था और हमें मिल गया था चिकन और उसके साथ पराठा और पानी तो एक अलग स्टाइल में ही मिल गया था। और उसके बाद ये रहा हमारा पहले फ्लाइट का एक्सपीरियंस। कुछ इस प्रकार का व्यू, आसमान के ऊपर हमारा प्लेन उड़ रहा था और हमारा लोकेशन अभी नज़दीक आने ही वाला था। गेस कीजिए कहाँ पर जा रहा हूँ मैं। और यहाँ पर देखिए हमारा प्लेन लैंड होने के लिए सुबह हो चुकी थी। रात को हम मुंबई में बैठे थे और सुबह उस जगह पे हम उतर गए हैं और फाइनली लैंडिंग देख लेते हैं। लैंडिंग का एक्सपीरियंस भी एक नंबर था। 4 घंटे के बाद हम लैंड कर चुके थे हमारी लोकेशन पे और लोकेशन आपको जल्द से जल्द पता चल ही जाएगा, तो बने रहिए व्लॉग में। और अपना पहले तो मैं लगेज कलेक्ट कर लेता हूँ और उसी के साथ चलते हैं हम होटल में और देखते हैं हमारा होटल कैसा रहेगा, क्या लोकेशन रहेगा। तो बैग लेके निकल पड़ते हैं अपन अपने होटल की तरफ और देखते हैं कैसा रहेगा हमारा आने वाला कुछ टाइम। और फिर उसी के साथ हम निकल पड़ते हैं बस में बैठ के हमारी होटल की तरफ, क्योंकि जहाँ पर हम अगले 3 दिनों के लिए रुकने वाले हैं वो था एयरपोर्ट से आने वाले 20-25 मिनट के दूरी पर। तो पहले तो निकल पड़ते हैं और खूबसूरत सा व्यू देख के आप पहचान सको तो कमेंट में मेरे को बता दीजिए। और ये व्लॉग को एक सीरीज की तरह देखोगे तो और एक्साइटेड रहोगे। सो दैट्स इट फॉर द डे। अभी अपन मिलते हैं आगे आने वाले व्लॉग में। इधर देखो वेलकम ड्रिंक में क्या मिलता है, बताओ क्या रहेगा ये। सो में क्या है बता।